ऊर्जा पद्माला शेवटी तो वॉचमॅन घरात शिरूच देत नाही आणि त्या दोघी हताश होऊन परत फिरतात. आता इतक्या विनवण्या करून सुद्धा त्या विनवण्यांना त्या वॉचमॅनने दाद तर दिलेली नसते, पण ज्या कर्नलचं विश्वजित पाटेकरचं घर असतं तो मात्र CCTV मधून यांना पाहतच असतो. इतक्यातच ऊर्जाला शौर्याचा फोन येतो. तो चौकशी करतो. तू ज्या कामासाठी गेली होतीस ते झालं का? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, पण होऊन जाईल. आता ऊर्जाही तोच सवाल विचारते, तुझ्या कामासाठी गेला होतास ते झालं? आणि शौर्याचंही तेच उत्तर होतं, नाही, पण होऊन जाईल. जेव्हा ऊर्जा परत फिरून त्या बंगल्याकडे बघते तर तिला त्या बंगल्याबाहेर त्या रिटायर्ड कर्नलचं नाव दिसतं, विश्वजित पाटेकर. आणि त्याच वेळेस ती एक गोष्ट स्वतःला निक्षून सांगते की काहीही झालं तरी ते फुटेज ते मिळवून राहीलच. पद्माला घेऊन ती मोठ्या आत्मविश्वासानेच तेथून निघून जाते. रात्रीच्या वेळी ऊर्जा घरी येते आणि तिला घरी आल्याचं पाहून पूर्वा तिला सांगते की तू बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. पण ऊर्जाच्या मनामध्ये इतकं गिल्ट साचलेलं असतं. ती थांबवते आणि माफी मागते की मला माफ कर, मी तुझ्याशी असं नको वागायला होतं. तेव्हा पूर्वालाही तिच्या चुकीची जाणीव असते. नाही म्हणू, खरं तर या बाबतीत मी तुझ्याशी बोलायला हवं होतं. तेव्हा ऊर्जा तिची मनस्थिती समजून घेऊन सांगते की नाही आई, तू तुझ्या जागी योग्यच होती. खरं तर तुला मी समजून घ्यायला हवं होतं. तेव्हा पूर्वाचं मन इतकं व्याकुळ होतं. ऊर्जाला ती सांगते की मनू, तू माझ्याशी बोलतेस, मला इतकं बरं वाटतंय. कालपासून जो तू माझ्याशी अबोला धरला होता मला सहनच होत नव्हतं अगं. तू ना माझ्यापासून कधी दूर जाऊ नकोस आणि मला त्रास होईल असं कधीच काहीच करू नकोस. असं जेव्हा पूर्वा रिक्वेस्ट करते तेव्हा ऊर्जाही तिला वचन देते की नाही, इथून पुढे तिला जो त्रास होईल असं ती कधीही वागणार नाही. दोघींच्याही अश्रूंचा बांध फुटतो, पण ते अश्रू आनंदाश्रू असतात. ऊर्जा तिच्या आईला पूर्वाला घट्ट कवटाळून मिठी मारते. आईच्या मिठीतच ती सुखावते. पण ऊर्जाला खरं सरप्राईज मिळणं तर अजूनही बाकी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शौर्य त्याच्या मित्राला इतकं झापतो ना, काय यार अद्वैत, तुझ्या सांगण्यावरून मी त्या माणसाला काम दिलं. सतत 5-10 हजार रुपयांसाठी तो मला किटकिट करतोय. त्याला सांगा तो कोणाचं काम करतोय. शौर्य जागीरदाराचं काम करतोय. काम व्यवस्थितच झालं पाहिजे. त्याला फोन करून सांग तसं. इतक्यातच विजया त्याला नेमकी आडवी जाते आणि शौर्यला ती ताकीद देते की कुठे जातोयस, चल गुपचूप नाश्ता करून घे आधी. आता शौर्य वैतागतच म्हणतो की मॉम, मी कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तू खायचं नाव काढत जाऊ नकोस ग. आता शौर्य हट्टालाच पेटतो. तो सांगतो की मॉम, मला महत्त्वाचं काम आहे, मला जायचं आहे. विजयाही तितकंच हट्टीपणा करते. शौर्याला सांगते की आधी ब्रेकफास्ट कर आणि मग जायचं आहे तिथे. अचानकच तिथे हर्षवर्धन टपकतो. तो विचारतो की इतकं काय महत्त्वाचं काम आहे तुला की ब्रेकफास्ट करायला सुद्धा वेळ नाही आहे. हा शौर्य आता चांगलाच अडकतो. हर्षवर्धनच्या तावडीत सापडतो. शौर्य बहाणा करतो की डॅड, ते MMD बिल्डर्स आहेत ना, त्यांची एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्याला जाणार आहे मी. हर्षवर्धन विचारतो, हे असं कॅज्युअली? तो सांगतो की ओ डॅड, मीटिंग ऑफिसमध्ये नाही आहे ना, बाहेर आहे. तेव्हा हर्षवर्धन सांगतो, ती मीटिंग ना केव्हाच झाली, भजनने पार पाडली ती मीटिंग. आता शौर्याला कारणच नाही. तो म्हणतो की अच्छा, झाली आहे का? हर्षवर्धन त्याला काम विचारतो, त्या नित्तलच्या सगळं डॉक्युमेंटेशनचं काय झालं? तेव्हा शौर्य सांगतो की प्रज्ञाने केलं ऑलरेडी ते काम. हर्षवर्धन म्हणतो की ते होल्डवर आहे, ते काम मीच होल्डवर ठेवायला सांगितलं होतं. हर्षवर्धन त्याला तिसरा प्रश्न विचारतो की कमानी असोसिएशनचं हेअरिंग कधी आहे? तेव्हा शौर्य आपलं थापा मारतो, पुढच्या बुधवारी. हर्षवर्धन सांगतो की होणारच नाही आहे, कारण ती केस विड्रॉ झाले. आता एवढ्या कामांमध्ये कसलंही शौर्याचं लक्ष नाही आहे, मग तो नक्की करतो काय, असा खडा सवाल हर्षवर्धन त्याला करतो. शौर्य कचरतच बोलतो, डॅड, अहो कामातच लक्ष असतं माझं. हर्षवर्धन त्याच्यावरती भडकतो, ते दिसतंय मला,
एकाही केसचं स्टेटस तुला माहीत नाही आहे. व्हॉट इज रॉंग विथ यू सन? ऑफिसमध्ये तरी असतोस तू, पण कुठेतरी लॉस्ट असतोस. ऑफिसमधल्या कोणत्याही कामाकडे तुझं लक्ष नाही आहे. हे बघ, तू तर तुझ्या चेंबरमध्ये सुद्धा नसतोस, मग नक्की जातोच कुठे? मी कितीही कामात व्यस्त असतो ना, तरीही ऑफिसमधल्या प्रत्येकावरती माझी बारीक नजर असते. अरे आणि तू तर माझा मुलगा आहेस. तेव्हा शौर्य सांगतो की डॅड, मी सिन्सिअरली काम करेन. हर्षवर्धन त्याला ताकीद देतो की करावंच लागेल. चल ब्रेकफास्ट करून घे. आता तो पुन्हा बहाणा करतो की डॅड प्लीज मला जाऊ देत, खूप उशीर झाला आहे मला माझ्या कामासाठी. हर्षवर्धन म्हणतो, जगात असं कोणतंही काम नसतं की ज्याच्यासाठी ब्रेकफास्ट मिस करावा लागेल. चल गुपचूप कर. हर्षवर्धनला विजया म्हणते की नशीब याने आज तुमचं ऐकलं तरी. त्यानंतर चुकून विजया पद्माला हाक मारते. हर्षवर्धन तिच्याकडे खाऊक गिळून नजरेने बघायला लागतो. त्यातच नाश्ता घेऊन आणि त्या दोघांची कॉफी घेऊन दिव्याच हजर होते. हर्षवर्धन दिव्याकडे पाहतच असतो. त्याला थोडासा विजयाचा राग येतो. दिव्या पटकन हर्षवर्धनची कॉफी देते आणि शौर्याला नाश्तासुद्धा वाढते. शौर्य आता नाश्त्यावरती इतका तुटून पडतो कारण त्याला कधी एकदा ऊर्जाला सरप्राईज देतोय असं झालंय. हर्षवर्धन विजयाला जाब विचारणार, तुम्ही दोघी अजूनही. विजया पटकन ती टाळते. तुम्ही नाश्ता करून घ्या ना, मी वाढते पटकन. हर्षवर्धनला सगळ्या गोष्टी कळतात. त्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आपापसात वाद मतभेद आणि हर्षवर्धन ते पाहत असतो. पण या सगळ्यांमध्ये शौर्य इतका बेचैन झालाय कारण त्याला उशीर होतोय ऊर्जाला भेटण्यासाठी. पण ऊर्जा दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्याच कर्नरच्या घराकडे येते. घराकडे येता क्षणी आता ती पटकन रिक्षातून खाली उतरते आणि डायरेक्ट बंगल्यात शिरते. पण नेमकं गेटवरती तो वॉचमॅन अडवतो. तिच्यावरती खेकसतो, तुम्ही पुन्हा आलात? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की तुम्ही घरात नाही जाऊ शकत. ऊर्जा त्यांना रिक्वेस्ट करते, तळमळीने विनंती करते की हे बघा, मी एक वकील आहे आणि या बंगल्याच्या कॅमेऱ्याचं एक फुटेज मला हवं आहे. मला तुमच्या साहेबांना फक्त एकदा भेटून बोलू द्यात. तेव्हा तो पुन्हा तिच्यावरती वचकतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? तुमच्यामुळे नोकरी जाईल माझी, जा इथून. पण इतक्यातच विश्वजितचा आवाज येतो. पाठीमागून तो वॉचमॅनला विचारतो, काय गडबड चालली आहे? जेव्हा तो कर्नल ऊर्जाच्या समोर येऊन उभारतो, त्याची ती नजर पाहूनच ऊर्जा थोडीशी घाबरते. तो आता पुन्हा त्या वॉचमॅनला विचारतो, नक्की काय गडबड चालली आहे? तो सांगतो की या मॅडम बघा ना, माझं ऐकतच नाही आहेत. तुम्हाला भेटायचं म्हणतायत आणि घरात शिरतायत. तेव्हा ऊर्जा त्यांच्याशी संवाद साधते. ती स्वतःची ओळख करून देते, मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. मला एका महत्त्वाच्या केससाठी तुमच्या या कॅमेऱ्याचं एक फुटेज हवं आहे. कर्नल तिला तिथून जायला सांगतो. ऊर्जा इतकं जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करत असते की तिच्या एका केससाठी ते फुटेज खूपच महत्त्वाचं आहे. पण त्या कर्नलचा कारभार जराही पाजर फुटत नाही. तो त्याच्या वॉचमॅनला सांगतो की आत्ताच्या आत्ता या मुलीला इथून हाकलवून दे आणि जर माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात असं कोण शिरत असेल तर मी तुझी नोकरी घालवेन. आता तो वॉचमॅन थोडासा घाबरतो. तो धक्के मारून ऊर्जाला गेट बाहेर हाकलतो. ऊर्जा पाठीमागून जेव्हाच्या आकांताने ओरडून सांगत असते की ते फुटेज तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण त्या कर्नलच्या कानांपर्यंत तिचा आवाज पोहोचतच नाही आणि जरी पोहोचला तरी त्याला मदत करायचीच नाही आहे. इकडे दिव्या तिच्या रूममध्ये नेल पॉलिश लावत बसलेली असतानाच आदिती येतो आणि तिला असं हसताना खिल्ली उडवताना पाहून त्याच्या डोक्यात सनक जाते. रागाच्या भरात तो त्याच्या सगळे नेल पॉलिश आहेत ना तिच्या, त्या अस्ताव्यस्त फेकून देतो. आता दिव्याच्याही रागाचा पारा चढतो. ती त्याला जाब विचारते की तू माझ्या सगळ्या नेल पॉलिश खराब का केलेस? आदित्य तिला खडसावतो की तुझ्यामुळे माझ्या आईला तिकडे त्रास होतोय आणि निर्लज्जपणे तू इथे नेल पॉलिश लावत बसलेस. तेव्हा दिव्याला तर काडीचाही फरक पडणार नसतो. ती म्हणते की मग काय करू, तुझ्या आईसारखं इथे तिथे चुगल्या करत बसू का? आदित्य तिला बजावतो, तुझी जी नाटकं चालली आहेत ना ती बंद कर.
त्या दागिन्यांमुळे जे काही तमाशे चालू केलेत ना तू घरात, ते संपव बाई एकदाचे. आता दिव्या आदित्यसोबत वादच घालत बसते. हे सगळं त्यांनी सुरू केलं होतं आणि तुझ्या घरचे कसे वागतात माझ्याशी, त्यांना वाटेल तेव्हा वाटेल तसं बोलतात, ते मला सतत अपमान करतात माझा. तुला काय वाटतं हे सगळं मी शांतपणे सहन करत बसू? तसंही मी सून आहे या घरची, मोठी सून. तिकडे माझ्या आईला आणि बहिणीला सुद्धा मी नको आहे आणि इकडे इथल्या घरच्यांना सुद्धा. कोणीही माझ्याशी कधीही प्रेमाने नीट बोलत नाही. आणि ती आदित्यला सुद्धा विचारते की तूही आठवण बघ की मागच्या वेळेस तू कधी माझ्याशी प्रेमाने बोलला होतास. आता आदित्य इतका वैतागून जातो. आदित्य रागातच विचारतो, मी तुझ्याशी बोललो काय, नाही बोललो काय, तुला काय फरक पडतो? दिव्या त्याच्यावरती खेकसते की फरक पडतो आदित्य. आदित्य हे सांगतो मग तसं वागायचं. हे सगळं असं खोटं खोटं वागवून तुला आता काय वाटतं की मी तुझे गोडवे गावे, गुलगुलू तुझ्याशी गप्पा माराव्यात का? हे सगळं जस्टिफाय करण्याआधी स्वतः नीट वागायला शिक दिव्या. दिव्या, तुलाही चांगलं माहिती आहे की तुला काय हवंय. तुला प्रेम कधीच कोणाकडूनच नको होतं, ना तुझ्या आईकडून, ना तुझ्या बहिणीकडून, ना माझ्याकडून. तुला हवं होतं ना ते फक्त पैसा आणि श्रीमंती, जी आत्ता आहे तुझ्याकडे. या घरात काय तू प्रेम मिळावं म्हणून टिकलेली नाही आहेस. तू तर स्वतःच्या भावनांशी सुद्धा प्रामाणिक नाही आहेस. असं म्हणत आता आदित्यने दिव्याला आरसा दाखवलेला असतो. अशी व्यक्ती ना कोणाला प्रेम देऊ शकत, ना कोणाचं प्रेम मिळवू शकत. लवकरात लवकर आईची माफी माग आणि हे प्रकरण जिथल्या तिथे मिटवून टाक, अशी ताकीद देऊन आदित्य तेथून निघून जातो. आता त्याचं हे असं बोलणं दिव्याला इतकं झोंबलेलं असतं ना, खूपच तणतण करते ती. इकडे आता शौर्य त्याच्या कामगिरीवरती स्वतःच निघालेला असतो. त्याने ज्याच्यावरती जबाबदारी सोपवली होती त्याला फोनवरती तो इतका ओरडतो, हे बघा ऐका, मी वेळेवरती पोहोचतोय तिथे, तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते तर झालंच नाही आहे. अचानक त्याला ऊर्जाचा फोन जातो. ऊर्जा त्याच्याशी बोलते, पण तो सांगतो की ऐक ना ऊर्जा, मी एका महत्त्वाच्या कामात आहे अगं, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि तो बाईक म्हणून फोन कट करतो. ऊर्जा विचार करते की असा कसा आहे हा हा हल्ली इतका तुटक का वागायलाय. इकडे हुलबुट्टेने एक वेगळंच षडयंत्र रचलेलं असतं. तो चमनला कामाला लावतो आणि त्याला ताकीदसुद्धा देतो की कामं जरा नीट करत जावे, हल्ली तुझ्या कामामध्ये लक्ष नाही आहे. तेव्हा तो सांगतो की साहेब अहो फुल लक्ष आहे की. हुलबुट्टे म्हणतो की तू सतत ना फुल असतोस. खरं तर तो दारूबद्दल बोलतो. आता तो मोठ्यानं म्हणतो की ए इन्स्पेक्टर हुलबुट्टे. हुलबुट्टे विचारतो की काय? तो म्हणला, साहेब आता फुल असतो तर तुमचं नाव बरोबर घेतलं असतं काय, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझी बारीक नजर आहे त्याच्यावरती. तेव्हा हुलबुट्टे विचारतो की काम चोख झालं पाहिजे, आणि जर काम चोख नाही झालं तर बक्षीस केलं. तेव्हा तो चमन आता त्याच्या कामगिरीवरती जातो. आता माने हुलबुट्टेला विचारतो की साहेब तुम्ही त्या चमनला कोणत्या कामावरती पाठवलंय? हुलबुट्टे मानेची चांगली छाळा घेतो. काय माने, हल्ली तुम्हाला जरा जास्तच प्रश्न पडायला लागलेत. खरं तर सुरुवातीला तो हे बोलतो की त्या चमनला मी बटाट्याचं भाव बघायला सांगितले. तो विचारतो की बटाटे? तो म्हणतो की बटाटे नको आहेत का, मग कांदा लसणाचं विचारायला सांगतो. माने म्हणतो काय साहेब, अहो पण नक्की काय कामगिरी करायला पाठवले? आता तो त्याला इतका झापतो ना, का कोणाचं खबरी वगैरे झालं काय माने तुम्ही? आता तो इतका चाचपडतो, घाबरतो, गोंधळून जातो पुरता. अहो साहेब, अहो खबरी मी तर तुमच्याकडून बघून काम शिकतोय ना साहेब. इतक्यातच नेमकी ऊर्जा येते आणि त्याच्या समोरच पचकते. हुलबुट्टेला म्हणते की साहेब पद्माच्या केसमध्ये मला एक महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो. पटकन हुलबुट्टे मानेसमोर तिला थांबवतो. ओ मॅडम, जरा ब्रेक लावा ओ, तुमच्या तोंडाला आवर घाला. आणि तो मानेला सांगतो की टकली आहेत. माने विचारतो की म्हणजे? अहो बाहेर जाऊन सोडा म्हटलो मी. तेव्हा मानेला पटकन तो हकलवतो. हा माने हुलबुट्टे समोर गेल्यासारखा करतो, पण चोरून तो त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि महत्त्वाचा पुरावा नक्की कुठे दडलाय ते सगळं ऊर्जाचं तोंडून त्याला कळतं. ऊर्जा सांगते की पद्मा त्या घरातून बाहेर निघाली तिथेच एका
विश्वजित पाटेकर नावाच्या कर्नलचं घर आहे. त्याच्या बंगल्याला कॅमेरा आहे आणि तिथूनच CCTV फुटेज मिळू शकतं. आता मानेला सगळी माहिती मिळालेली असतेच. काही वेळानंतर ऊर्जाचा फोन नेमका शौर्यला जातो. शौर्यच्या बोलण्यामध्ये एक वेगळंच काहीसं दडलेलं ऊर्जाला जाणवतं. ऊर्जा विचारते की शौर्य तुझा आवाज असा काय येतोय? तेव्हा शौर्य तिला विनंती करतो की हे बघ ऊर्जा, तू मला आत्ता काहीही विचारू नकोस. मी तुला योग्य वेळी सगळं काही सांगेन. पण हे बघ, मला तुला भेटायचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, अरे पण सांग ना मग कुठे भेटायचं आहे ते. तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा हे बघ, फोनवर काहीही विचारू नकोस. मी तुला ऑलरेडी लोकेशन पाठवले, त्या जागी तू पोहोच. ऊर्जाच्या मनात आता इतकं भयंकर विचारचक्र चालू होतं की नक्की काय झालं असेल. ती रिक्षाने त्या लोकेशनवरती वेळेवर पोहोचते, पण इतकी मनातून घाबरून खचून गेलेली असते. शौर्य हे अरे कुठे आहेस तू? मी तू सांगितलेल्या ठिकाणी आलेस. काय झाले नक्की? पद्माच्या बाबतीत काही झालंय का? इतक्यातच समोरून शौर्य ऊर्जाच्या बाबाचे स्कूटर घेऊन येतो आणि ती स्कूटर पाहिल्यानंतर ऊर्जाचा आनंद गगनात मावेनासा होतो. इतकी खुश असते, जगात सगळ्यात जास्त खुश आता कोण असेल तर ती ऊर्जा. स्कूटरवर बसून शौर्य ऊर्जाच्या अवतीभोवतीच फिरत असतो, किरक्या घेत असतो आणि ऊर्जा आनंदाने त्याच्याकडे पाहतच राहते. शौर्य स्कूटर थांबवतो आणि उतरतो. त्यानंतर ऊर्जा धावतच त्या गाडीकडे येते. त्या गाडीला पाहून तिला इतका आनंद झालेला असतो. त्या स्कूटरवरून ती प्रेमाने हात फिरवायला लागते. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहूनच शौर्यला स्वर्गसुख मिळतं. इतका खुश असतो तोही ऊर्जाला खुश पाहून. तेव्हा हेल्मेट डोक्यावरचं काढत म्हणतो की सरप्राईज. ऊर्जा आनंदाने विचारते की शौर्य, माझ्या बाबांची स्कूटर किती छान दिसते ही. आधी जशी दिसायची ना तशी छान दिसते. ऊर्जाला आनंदाच्या भरात काय करावं आणि काय नको असं होतं. ती एकापाठोपाठ एक शौर्यवरती इतका प्रश्नांचा भडीमार टाकते. शौर्य, अरे ही स्कूटर तुला मिळाली कुठे? अरे आईने तर ही विकली होती ना? आणि ही स्कूटर चालू कशी काय झाली? याचा एक पार्ट मिळतच नव्हता. गेले कित्येक दिवस झालं तो मी शोधते. ही स्कूटर तू कशी काय चालू केलीस? मला ऐकायचं आहे सगळं. शौर्य हसत तिला सांगतो की अगं बास 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 ऊर्जा मॅडम, अहो किती खुश झाला तुम्ही. आणि ही स्कूटर काय इथे फक्त स्टँडवरती उभी करायला आणलेली नाही आहे. इट्स टाईम फॉर राईड असं त्याने म्हटल्यानंतर ऊर्जा आणखीनच खुश होऊन जाते. शौर्य स्कूटर चालू करतो आणि ऊर्जा त्याच्या पाठीमागे बसते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून. नंतर जेव्हा तो वळून पाहतो तेव्हा ती पटकन आपला हात खाली घेते. पण ऊर्जाचं मन शौर्यने या एका घटनेने जिंकलेलं असतं. तिच्या मनात स्वतःचं एक पक्कं स्थान निर्माण केलेलं असतं. आता दोघेही त्या स्कूटरवरती राईडला जातात. शौर्य पुढे गाडी चालवत असतो आणि शौर्याच्या पाठीमागे बसून ऊर्जा या सगळ्याचा आनंद लुटत असते. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. शौर्य ऊर्जाला स्कूटर घेऊन घरापर्यंत पोहोचवतो. तो सांगतो की ही तुझ्या बाबांची स्कूटर म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे तुझ्यासाठी, आणि म्हणूनच ही स्कूटर मी चालू केली आहे फक्त तुझ्यासाठी. त्यासाठी नो थँक्यू. तेव्हा ऊर्जा आनंदाने म्हणते की तरीही थँक्यू. आणि नकळतपणे ती त्याला बिलगते, घट्ट मिठी मारते. आणि ऊर्जाच्या त्या मिठीतच तो सामावून जातो. त्याला जगातला सगळ्यात जास्त आनंद मिळालेला असतो. पण आता शौर्यानं तर ऊर्जाचं मन जिंकलंय. आता हळूहळू हेच मैत्रीचं नातं कसं प्रेमात रूपांतरित होतं, बहरतं, ते पाहणं मनोरंजक ठरेल. आणि तोच प्रवास आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब जरूर